नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक थोड्या मसाल्याची चिकनची रेसिपी घेऊन आली आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि आता यासाठी फोडणी टाकायची आहे। एका पातेल्यात मी एक कांदा उभा चिरून टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। तसेच धुवून घेतलेले चिकन टाकून या पद्धतीने मी शिजवायला ठेवलं आहे। आपल्या चिकनमध्ये अजिबातच मी पाणी टाकलं नाही। ह्या अशा ताटावरती पाणी ठेवून हे बघा आपल्या चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे आणि आता मी ताटावरचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आता इथे आपल्याला चिकन फ्रायसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। ते मी मध्यम 3 आकाराचे कांदे घेतले आहेत आणि आता ते थोडेसे तेलावरती भाजून घेणार आहे। तसेच मी इथे एक टोमॅटो घेतला आहे, तोही चांगला भाजून घेणार आहे। आता इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे हे बघा या पद्धतीने भाजून घेतले आहेत। तसेच मी इथे लसूण एक 8-10 पाकळ्या आणि काजू 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत। तसेच मी इथे 1 इंच आलं घेतलं आहे। आता ते चांगलं भाजून याची पेस्ट करून घेणार आहे। याच मसाल्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता आपण चिकन फ्राय मसाला करून घेऊया। आता एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मी हा तयार केलेला मसाला सगळा टाकला आहे आणि हे बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे। तसेच मी इथे कोल्हापुरी लाल तिखट टाकून चांगलं परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चिकन टाकलं आहे। असे जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एक थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं आहे। हे बघा आपला झणझणीत असा चिकन फ्राय मसाला तयार झाला आहे। थँक्यू।